चिवताई चिवताई दार उघड. थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. परत चिवताई आली. कावळे दादा येतो आणि चिवताईच्या दाराजवळ उभा राहतो. परत बोलतो चिवताई चिवताई दार उघड. चिवताई बोलते थांब माझ्या बाळाला पावडर लावू दे. थांब माझ्या बाळाला पावडर लावू दे. आता पावडर लावून झाली. कावळे दादा कंटाळला होता तरी पण परत बोलला शेवटच्या वेळेला चिवताई चिवताई दार उघड. ते बोलते थांब माझ्या बाळाला टिकला लावू दे. मग बाळाची तयारी झाली. त्यानंतर चिवताईने दरवाजा उघडला आणि कावळे दादा खूप भिजला होता. पावसामध्ये ना त्याला थंडी वाजायला लागली. मग चिवताईने काय केलं, त्याला तिच्या चुलीजवळ बसायला सांगितलं. चुलीजवळ बसला आणि मग कावळे दादा शेकत असताना त्याला समोर दिसले सांडगे. सांडगे म्हणजे काय मला पण नाही माहिती, तरी त्याला हरभरे भेटले. तो समोरचे एक एक हरभरा खात राहिला. खाता खाता त्याने सर्व हरभरे खाऊन टाकले. आणि काय झालं माहितीये का, थोड्या वेळाने पाऊस थांबला. जसं की आत्ता थांबलाय. थांबल्यानंतर कावळे दादा गेला आणि नाही काय नाही. सरळ चालव ना. कसा तुझ्या हातात देऊ का? हस ना. इकडे खराब करशील तू. इकडे बघ, इकडे बघ. बाब्या काय बघतो रे बाबू? काय बघतो? वरती काय बघतो? वरती काय बघतो? फॅन फॅन बघतो. हे बघ काय फॅन कुठे? बाबूचा फॅन कुठे? हा बघ बाबूचा फॅन कुठे बाबू? आई मालिश करते बाबूची. बाबूची मालिश करते आई. आई मालिश करते. पाय दुखतात बाबू तुझे? पाय दुखतात? आई मालिश करते ना पायांची.